पाकिस्तानला भारताचा 6वा झटका. पंड्यापाठोपाठ बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादवनं घेतली विकेट. पाकच्या 83 धावांवरती 6 विकेट्स. भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. राज्यभरात माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन. मॅच खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघावर जय शहांचा दबाव. संजय राऊत यांचा आरोप. भारतीय संघाला सुद्धा पाकसोबत मॅच खेळायची नाही, राऊतांचा दावा. भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. तर संजय राऊतांनी कितीचा सट्टा लावलाय हे बघावं लागेल, नवनाथ बन यांचं उत्तर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशकात 1 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर. शिबिरात दाखवलं मतचोरीचं प्रात्यक्षिक, तर आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देवा तूच सांगणे उत्तर. देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, नोकरीवरून विचारले प्रश्न. ठाकरे सरकारनं घालवलेलं ओबीसींचं आरक्षण आम्हीच परत आणलं. वडेट्टीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, विरोधकांना फक्त राजकारण करायचंय. मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र. GR ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शरद पवार कशासाठी प्रसिद्ध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांनी X म्हटलं की आपण Y समजायचं. फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका. आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आव्हाडांनी केलं स्पष्ट. बापूसाहेब बेगडेंचा भाजप प्रवेश निश्चित. उद्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश. पूजा खेडकरच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर. नवी मुंबईतनं अपहरण झालेला एक व्यक्ती खेडकर यांच्या घरी सापडला. खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोजावं लागणार अतिरिक्त शुल्क. भाविकांना अतिरिक्त शुल्क भरून घ्यावं लागणार दर्शन. ऐन नवरात्र उत्सवात दरवाढ केल्यानं भाविकांचा संताप. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेकडनं तयारी. नाशिक रोड स्टेशनवर 5000 यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारणार. मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश. आसाममध्ये 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. आसामच्या सोनितपूर जिल्ह्यापासून 16 किलोमीटरवरती भूकंपाचं केंद्र.